राम राम भावानो. तर मला काय वाटतं की बॉलिवूडमध्ये किंवा सगळ्याच इंडस्ट्रीत लय पिक्चर येतात, म्हणजे वर्षभरात ढिगाने पिक्चर येतात. पण त्यातल्या त्यात बरेचसे असे पण पिक्चर येतात ज्याच्यात स्टोरी बेस्ट असते आणि ऍक्टर थोडे छोटे मोठे असे असतात. तर भावानो, तुमच्यासाठी एक अशीच डिटेक्टिव्ह थ्रिलर सिरीज घेऊन आलोय. होय, तर सिरीजचं नाव आहे शेखर होम. होय, शेरलॉक होम्स नव्ह, शेरलॉक होम्स वर आधारित आहे. म्हणजे त्याच्यावरनं इन्स्पायर लई झाल्या, पण सगळ्या स्टोऱ्या वेगळ्या आहेत, सगळे एपिसोड वेगळे आहेत. तर ह्याच्यात आपला माझा पर्सनली आवडता भाऊ म्हणजे के मेनन ह्यानं मुख्य भूमिका केल्या. आणि कोण आहे? रणवीर शौरी आहे, म्हणजे दुधात साखर. मग काय सुट्टी नाही. म्हणजे के मेननचा गुलाल पिक्चर होता, बऱ्याच लोकांनी बघितला असेल पण नसेल, पण त्याच्यानंतर ह्या पिक्चरातला त्याचा एक सटल्ड डिटेक्टिव्ह एजंट लय आवडला. म्हणजे तुम्हाला बी आवडेल, पण बघा, साधारण 30-35 मिनिटाचे एपिसोड आहेत, 5 ते 6. पण एकदा खुर्चीत बसलं, हलायचं नाही, जायचं नाही. याला सुद्धा मला वाटतं काय माहितीये भावानो, की जेवढ्या पण डिटेक्टिव्ह सिरीज आहेत, पिक्चर आहेत, ते सगळं त्या कलकत्त्यात बंगालमध्ये होत. पण ह्याच्यात पण तसंच आहे. जरा काळ दाखवलाय 90s मधला, म्हणजे 90च्या काळातला दाखवलाय. म्हणजे एवढा काय तामझाम नाहीये, म्हणजे कपडे बिपडे असलं काय नाहीये, गाड्या वेड्या सगळं साधं सुधं 90च्या दशकात जसं होतं. स्टोरीत, प्रत्येक स्टोरीत वेगळी वेगळी स्टोरी आहे. पण जसं जसं स्टोरी पुढे जाईल तसं शेवटच्या भागात सगळ्या स्टोरींचे धागे दोरे जुळले जातात. ही सिरीज जिओ सिनेमावर आहे आणि फ्री आहे, त्यामुळं बघा शेखर होम.